सो हे गाईज दिस इज करण आणि झाली आहे सकाळ. निघालो आहे मी जॉबला नाही तर एक काम होतं क्लासेसमध्ये. सो आता क्लासेसला चाललो आहे आणि त्याच्यानंतर मग मी विचार करतोय की थांबा मूवी बघायला जाऊ, जर भेटली तर. आय मीन त्याचे शोज बघावे लागतील. शोज आहे तसा म्हणजे 12:45चा शो आहे, बट लेट्स सी जर टाइम भेटला तरच जाईल, अदरवाईज मग काय उपयोग नाही जाऊन. सो गाईज आलोय मी थांबा बघायला आणि अख्खा थिएटर खाली आहे. ऍक्च्युली 12:45चा शो आहे. सो अजून तरी कोणीच नाही आलंय, मी चालू एकटाच आहे. ऍक्च्युली माझा क्लास होता आणि क्लास 12:30 संपला. सो मग मी प्लॅन केला की चल ठीक आहे यार 45चा शो आहे, जाऊन बघूया. नाही तर तसं पण वेळ भेटत नाही आणि संडे मला वाया नव्हता घालवायचा, काहीतरी करायचं होतं एन्जॉय, बिकॉज एवढे दिवस झाले खूप बिझी शेड्यूल होता. सो मी ट्राय केलं की चल ठीक आहे जाऊन येऊया, मस्त बघून येऊया पिक्चर. हा आणि आलोय, एकटाच आलोय, कोणीच नाहीये, फ्रेंड्स वगैरे कोणीच नाही आलं, बिकॉज सडन प्लॅन झाला माझा त्यामुळे. सो मित्रांनो पिक्चर खूपच धमाल होता, मस्त होता. तुम्ही पण जाऊन बघून या. सो मित्रांनो अवतार चेंज करून मी चाललो आहे कपडे द्यायला. उद्या जॉबला जायचं आहे. सो कपडे तर द्यावेच लागतील ऑफकोर्स इस्त्रीसाठी. या सगळ्यांच्या बाबतीत मी लक्की आहे, बिकॉज आमची स्वतःची शॉप आहे. सो कपड्यांचं मला काही एवढं टेन्शन नाही आहे, कधीही जा कपडे प्रेस करून भेटतात मला. तर हा एक प्लस पॉईंट आहे माझ्यासाठी. हा सो गाईज हे जे तुम्ही मागे बघताय ते आमचं शॉप आहे. सो हे गाईज काहीतरी 11:30 झालेत आणि चाललो आहे मी पण आता झोपायला यार, बिकॉज उद्या उठायचं पण आहे आणि पळायचं पण आहे. सो या दिस इज इट फॉर टुडे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. नोरा फतेवाला डान्स कर और हाँ